श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तर चला पाहूया आजसाठी स्वामी महाराजांचा काय संकेत किंवा काय संदेश आहे तुमच्यासाठी. ॲटिट्यूड कम करे ये अच्छा नहीं है, आप जैसे कही घमंड ना नेते. जर तुमच्यामध्ये खूप असं घमंड असेल, तुमच्यामध्ये खूप असं गर्व असेल, तर गर्वाला कमी करा, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून हे शिकवलं गेलं आहे. तर तुमचा जर कोणत्याही बाबतीत गर्व असेल, तर गर्व कमी करा, कारण अख्ख्या जगात, म्हणजे अख्ख्या जगात सोडा, तुम्ही ज्या एरियात राहता ना, तिथे सुद्धा तुमच्यासारखे खूप असतील. तर अख्ख्या जगात, अख्ख्या ब्रह्मांडात किती असतील याचा विचार करा. मी फक्त तुमच्या एरियाचं म्हणते. तर कोणत्याही प्रकारची गोष्ट तुमच्याकडे जर असेल, तर स्वतःला मला माझ्याकडेच आहे असा विचार करू नका. खूप खूप चुकीचा हा विचार आहे किंवा ही चुकीची वागणूक आहे. कोणासमोर उगाच आपल्या गोष्टींचं खूप जास्त स्तुती करून एखाद्याला कमीपणा दाखवणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे ॲटिट्यूड कमी करा, कारण तुमच्यासारखे खूप आहेत. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. बघा, मी जेव्हा वेळ येईन तेव्हा मी करणार, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी करणार, असा हा विचार आहे ना, हा डोक्यातून काढून टाका. कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची आहे, तर त्याला फक्त वेळेवर सोडू नका. वेळ त्याचा परिणाम तुम्हाला देते. एखादी गोष्ट करण्याचा परिणाम वेळ देते, पण ती गोष्ट करण्यासाठी जेव्हा आपण एक म्हण आहे, जेव्हा जागाल तेव्हा सकाळ. जेव्हा आपण जागू तेव्हा आपल्याला सकाळ दिसायला हवी. अशा पद्धतीने स्वतःला बनवा. जेव्हा जागाल तेव्हा सकाळ, म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जागलात आणि तुम्हाला संध्याकाळ आहे, रात्र आहे आणि सकाळ वाटते, कधीही झोपलात आणि उठलात आणि सकाळ नाही. त्याचा अर्थ तो नाही आहे. जेव्हा जागाल तेव्हा सकाळ म्हणजे भ्रमामध्ये झोपले आहात आणि आता जागलात, की भ्रमातून बाहेर यायचं आहे आणि रियालिटीकडे जायचं आहे, म्हणजे सत्यताकडे जायचं आहे. तर त्याला म्हणतात की जेव्हा जागाल तेव्हा सकाळ. ओके. ओव्हर थिंकिंग ना करे, ज़्यादा ना सोचे, जो हो रहा है सही हो रहा है, भला है. आणि जास्त विचार करू नका. डोक्यात अतिप्रमाणे जर तुम्ही ओव्हर थिंक करत असाल, असं का, तसं का, हे का, ते का, असं तसं, जे काही असो. बघा, तुमचं मन वाईट नाही आहे. तुम्हाला कळतं आहे, तुम्हाला तुमचे फक्त विचार तुम्हाला फसवत आहेत. तर या गोष्टीचं तुम्ही जाणीव ठेवा. तुमचं मन इतकं वाईट नाही आहे, पण तुमचे विचार, तुमची वागणूक हे मनाविरोधात होते आणि तुम्ही चुकीचं वागले जातात. आणि जे काही होतं आहे ना, त्या गोष्टीचा त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे एका प्रकारे आहे ना, कधी-कधी काही-काही गोष्टी होणं गरजेचं असतं. का गरजेचं असतं? कारण त्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट, की त्यात आपलं भलं आहे. पहिली गोष्ट, तर स्वतःला तुम्ही जे स्वतःमध्ये तुम्ही सुधारणा करा आणि बाकी जे तुमच्यासोबत जे संघर्ष होत आहेत, ते तुमच्यासाठी चांगले आहेत. श्री स्वामी समर्थ.